लातूरमध्ये सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित समता दिंडी, संविधान जनजागृती प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर येथे सामाजिक कल्याण विभागामार्फत समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच हिरवा झेंडा दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर डमाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते आणि समाजातील दुर्लक्षित, मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार व दुर्बल घटकांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन विशेष सहानुभूतीचा व सुधारणावादी होता. त्यांनी या घटकांच्या कल्याणार्थ अनेक निर्णय अंमलात आणले. राजर्षी शाहू महाराजांचा हाच आदर्श समाजापुढे यावा या दृष्टिकोनातून त्यांचा जन्मदिवस 26 जून हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभात फेरीच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रभात फेरीला सुरुवात झाली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आल्यानंतर या प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला. या समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभात फेरीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने संविधानातील कायद्यासमोर समानता, भेदभाव प्रतिबंध, अस्पृश्यता प्रतिबंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार व कर्तव्ये या विविध अनुच्छेदांची तसेच अस्पृश्यता निर्मूलनाची माहिती असलेल्या घोषणावाक्यांचे फलक हाती घेऊन जनजागृती केली. आज सामाजिक न्याय दिन म्हणून छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर जे मागासवर्गीय घटक आहेत त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जिल्हा पातळीवर कुठले प्रयत्न केले जातात? आज सामाजिक न्याय दिनानिमित्त आदरणीय राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये आपण शाहू महाराज चौकापासून पुतळ्यापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही हिरवी झेंडे देऊन याचा सुरुवात केलेली आहे. सामाजिक न्याय दिनानिमित्त आम्ही मागासवर्गीय जी घटक आहे त्या घटकासाठीच्या सर्व योजना राबवण्यासाठी, मग त्या योजना DPCच्या असो किंवा अन्य योजना असो, त्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्नशील असणार आहोत. आता शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. शाहू महाराजांनी त्यांना चालना दिली होती. तर जे काही वंचित घटक आहेत जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ शकतात त्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत? जे वंचित घटक आहेत जसे आता भटके विमुक्त आहेत त्यासाठी आम्ही गावागावामध्ये जाऊन तिथं त्यांना असलेले प्रमाणपत्र देऊ. आम्ही 2000 लोकांचे जे आयडेंटिफाय केलेले आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही सुविधा नाहीत, तर आम्ही गावामध्ये जाऊन किंवा त्यांना एक निवासाची सुविधा असेल, विविध प्रमाणपत्र असतील, त्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. या दिनाबद्दल काय सांगतात युवकांसाठी? युवकांनी आदर्श ठेवला पाहिजे शाहू महाराजांचा आणि समता आणि बंधुत्व, प्रेम याचा सुद्धा आविर्भाव केला पाहिजे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 26 जून हा शाहू महाराजांची जयंती याबद्दल सामाजिक न्याय दिन म्हणून आम्ही साजरा करतोय. महाराष्ट्रभर याचे कार्यक्रम आहेत. तसंच 26 जून हा आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन, या दोन्ही गोष्टी आहेत. तर या अनुषंगाने आज लातूर विभागाच्या लातूर जिल्ह्याच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर आणि जिल्हा परिषद लातूर या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रभात फेरींचं आयोजन केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेपर्यंतचा हा लॉंग मार्च आम्ही काढलेला आहे. विद्यार्थी सर्व आणि शाळा सहभागी आहेत. अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत. आज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनानं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ इथे अभिवादन करून 1000 विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतले, महाविद्यालयातले यांची तिथून आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढलो. आजच्या दिनी मी एवढं सांगू इच्छितो की महामानवांनी ज्या ज्या काही विचार आपल्याला सांगितलेले आहेत त्यांचं सर्व युवकांनी जर आचरण केलं तर निश्चितपणे एक चांगला देश घडल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना आजच्या दिनी मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनानं निर्देश दिल्याप्रमाणे सामाजिक न्याय दिन मान्य जिल्हाधिकारी सर, CO सर, SP सर, तसेच विभागाचे मान्य प्रादेशिक उपायुक्त सर, तसेच सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे साजरा होत आहे. तर आपण रॅली काढलेली आहे. या रॅलीला संख्येने विद्यार्थी आणि आमचा स्टाफ उपस्थित होता. या सामाजिक न्याय दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत.